जैन तो बघ विश्वा, त्याला कदाचित माहिती असेल काहीतरी. हा अरे विश्वा ऐक ना. अरे विश्वा, जान्हवी सापडत नाही. तू बघितलंस तिला कुठे? अरे म्हणजे रस्त्यात वगैरे कुठे? तू तू दिसले का तुला ती कुठे? अरे लक्ष कुठे आहे भावा तुझं? अरे जान्हवी दिसलीये का तुला कुठे? ती सापडत नाहीये. अरे जानू, हो हो मलाही माहिती आहे जानू हरवली आणि मी सुद्धा तिला शोधतोय. वाजलंय का तुमचं? माझं आणि जयंतचं नाही, नाही अजिबात नाही. एनिवे जानूला शोधायचंय ना. मी काय म्हणतो, पुढे गेल्यावर छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, माझी बाईक पण जाईल तिथून. सो मी तिथे जातो, तुम्ही या बाजूने शोधा. ओके? आणि काही झालं तर मला कळव, फोन कर मला. ठीक आहे? अहो काय करायचं आता? इथे एक रिक्षा पण येत नाहीये. उगाच अडकलो इथं. आता असं किती वेळ बसून राहायचं हिच्या बरोबर? पण असं इथे एकटीला टाकून कसं जाणार तिला? ए उठ ग, तुम्ही आधी रिक्षा बघा जा. बघतो. ओ दादा, ओ दादा थांबा. ओ, थांबा. तुम्ही सिद्धू दादा बरोबर असता ना? जनसेवा करता ना? अहो दादा, एक मुलगी तिथं चक्कर येऊन पडली, तिला दवाखान्यात नाही लावं. इथं रिक्षा पण मिळत नाहीये. काय बोलतो? कुठे? इथे इथे. कुठे? वहिनींची. ए जानूताई, जानूताई उठ. जानूताई, ए काय झालंय? चक्कर आली बहुतेक. ए ए उघड ना ताई. ताई डोळे उघड ना ताई. ए ताई, ए सिद्धू. ए हॅलो हॅलो सिद्धू सिद्धू, ऐक ना ऐक ना. अरे ती वहिनीची बहीण आहे ना जानूताई, ती 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 इथे चक्कर येऊन पडली. अरे संतोष, अरे बाळा तू काय फोनवर खेळत बसलायस? किती कामं पडली आहेत, जरा मदत कर की. आई काही नको हं त्यांची मदत. त्यांची मदत म्हणजे दुप्पट काम. काही नको हं तुमची मदत. आज जाऊन बसा, जा. हा बरोबर. ए कुठे निघाला तू? उपरोधाने म्हणते ती. निघाला लगेच. जा बघू वर माळ्यावर आपण पाहुण्यांसाठी जे कप वापरतो, प्लेट वापरतो त्या काढून दे. अरे जा ना बाळा. किती हा ठीक आहे. बघितलं आळसपणाचा कळस आहे. कुठे म्हणजे नेहमी ठेवतो तिथेच. आई, हे सगळं जरी नाटक असलं, खोटं खोटं असलं तरी भावनाला बघायला येणार आहेत हे खरंच वाटतंय नाही? खऱ्या कार्यक्रमासारखीच तर खरी खरी तयारी करतोय आपण. वीणा, करावीच लागणार ना, कारण आपल्याकरता हा खोटा खोटा कार्यक्रम असला तरी जानू करता खराच आहे. जानू इथेच आवरती आहात. बरं. बाई उठली कधी? हो कधीच आवरतीये. अरे वा. चला आता जरा पटपट सगळं आवरायला घेऊया. नाही म्हणजे रेणुकाताई आणि सिद्धू कधी पण येतील ना. भावना, तुझ्या सासूबाईंची कमाल आहे. नाही खरंच मोठ्या मनाच्या आहेत ग. नाही म्हणजे बघा ना, आपण सांगितलं काय आणि लगेच आपल्या नाटकात सामील व्हायला तयार झाल्या त्या. खूप मोठ्या मनाच्या आहेत खरंच. बरं हो. ए बाळा एक मिनिट थांब. ऐक ना माझं. अगं कधी कधी ना आपल्याला माणसं अशी पटकन नाही कळत, नाही का हो? आणि हे बघ जानू, आम्हाला मान्य आहे की तुला जयंत सर अजिबात आवडत नाही. ठीक आहे ना, ज्या प्रकारे ते धुळवडीला तुझ्याशी वागले ते चुकीचंच होत होतं त्यांचं. अगं पण ते सगळं या तुझ्या संतोष दादामुळे झालं. हो. त्याने त्यांच्या थंडाईमध्ये भांग मिसळली होती, हो ग. म्हणून झालंय आणि सगळं. जानू हे बघ, मला जर का अशी नोकरी मिळाली असती ना तर मी तर लगेच केली असती. हो मग. जानू, मी पण लगेच केली असती. मी तर अजूनही करायला तयार आहे, पण मी पण केली असती नोकरी. बघ बँकी पण म्हणतोय. अगं मी काय म्हणते, तू ना नोकरी सोडण्याचा असा टोकाचा निर्णय नको घेऊ. जानू, अगं खरंच खूप चांगली संधी आहे ही. आणि तुला माहितीये का, अगं अशी पहिलीच नोकरी चांगली मिळाली ना तर त्याचा पुढे जाऊन खूप फायदा होतो. काय हो? हो बरोबर आहे. हा, आणि सीव्ही वर मोठमोठ्या कंपन्यांची नावं असेल ना तर पुढची नोकरी शोधायला सोपं जातं, बरं पडतं, असायला पाहिजे. हो जानू, तुझं स्वप्न होतं की नाही बाबांना मदत करण्याचं? अगं मग ते पूर्ण होईल ना. बस बस बस, तुम्ही ना सगळे मिळून आता मला कात्रीत पकडताय. अगं नाही ग जानू, तसं काही नाहीये. हे बघ, तू
थोडे दिवस तरी नोकरी करून बघ. आता 3 महिने म्हणालेत की नाही ते, मग तेवढं तरी करून बघ. मग पुढचं पुढे बघू काय करायचं ते. आणि आता आईने काय सांगितलं, आपण काही माणसांना लगेच नाही ओळखू शकत. कदाचित बॉस म्हणून ते चांगले असतील. अगदी बरोबर बोलतेस बघ तू. आणि खरं सांगू जानू, मला वाटतं की 4.5 लाख रुपये आपण त्यांना देण्यापेक्षा आपण 3 महिने नोकरी केलेली बरी. अगं पण मला नाही आवडत ते. अगं तो आवडायला त्याच्याशी काय लग्न करायचंय का? संतोष, अरे नाही म्हणजे नोकरी करायची आहे ना बाबा. नोकरीसाठी काय सकाळी जायचं, काम करायचं आणि परत यायचं, यात काय? मला नाही जमणार ते. मला ती व्यक्ती बॉस म्हणून नकोय. एक वेळेस पैसे गेलेले परवडले. नाही बरोबर आहे तुझं. आता तुला माणूसच आवडत नाही म्हटल्यावर काय. नाही देशील पण तू पैसे, म्हणजे बाबा देतील, आपण गोळा करून देऊ. पण खरं सांगू तर मला काही पटत नाही. नाही म्हणजे तुझ्या जागी मी असते ना तर 4.5 लाख मला न आवडणाऱ्या माणसाला देण्यापेक्षा मला न आवडणाऱ्या माणसाकडे 3 महिने काम करून मी 1.5 लाख मिळवले असते. काय हो? हा, अगदी 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 बरोबर आहे आईचं म्हणणं. मी काय म्हणतो जानू, 3 महिन्याचा तर प्रश्न आहे. 3 महिने नोकरी करून तर बघ. जानू 3 महिन्याचा प्रश्न आहे. करशील? हा बोल ना बाळा. ठीक आहे, मी तयार आहे त्यांच्याकडे नोकरीला जायला. शाबास बघ. आणि जानू एक लक्षात ठेव, आपला बॉस आपल्याला कितीही आवडत असो तर नसो, आवडत नसो, आपण आपलं काम चोखच करायचं हा मात्र.